Hello, good morning, students. Today we are going to learn question and answers of 1.3 poem. Trees are the kindest thing I know. बघा, अशा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात आणि त्या क्वेश्चनची आन्सर कशी सोडवायची याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. काही परिपूर्ण आन्सर न सांगता तुम्हाला उदाहरणादाखल कसं सोडवायचं ते सांगत आहे. बघा, तुमच्याजवळ वर्कबुक नसेल तर हेच वर्कबुक समजून या जी मी फोटो पाठवीन, व्हिडिओ पाठवीन ते बघून तुम्हाला लिहायचं आहे. तर क्वेश्चन नंबर, रीडिंग ऑर अंडरस्टँडिंग पोएटिक डिव्हाइसेस अँड वोकॅब्युलरी. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे कळवं जे आहे त्याला कळवं म्हणतात, एक्स्ट्रॅक्ट कळवं. तर ते त्या कळव्यावरचे क्वेश्चन आणि आन्सर. त्यामध्ये A1 टाईपचा क्वेश्चन येतो पोएममध्ये, A1, A2 अँड A3. तर सिम्पल फंक्शनल ॲक्टिव्हिटीज. आता या ठिकाणी काय आहे, स्टेट वेदर. आता या ठिकाणी असं आहे, दुसऱ्या ठिकाणी कोणता तरी असा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकते. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे जे विधान दिलेले असतात त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात किंवा नाहीत, किंवा ट्रू ऑर फॉल्स असा सुद्धा क्वेश्चन आला असता. तर फर्स्ट सेंटेन्स, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर टू द बर्ड्स अँड ॲनिमल्स. आता बघा, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर टू द बर्ड्स अँड ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांना ट्रीज वनस्पती आश्रय, निराश्रय म्हणजे आश्रय स्थान पुरवतात का, आश्रयाच्या ज्या काही वस्तू आहेत त्या पुरवतात की नाही. म्हणजे खायला, त्यांना निवाऱ्यासाठी ते पुरवतात, म्हणून या विधानाशी तुम्ही सहमत आहात का, ॲग्री. ट्रीज बिअर न्यू लीव्ज इन ऑटम. हे या ऑटम या ऋतूमध्ये जे वनस्पती जे आहे त्या वनस्पती नवीन फांद्या येतात का, या ऋतूमध्ये येत नाहीत, डिसॲग्री म्हणून. ट्रीज ऑफर फ्रूट्स अँड वूड टू द ह्युमन बिईंग. म्हणजेच ट्रीज ऑफर्स फ्रूट्स अँड म्हणजे सर्व प्राणीमात्रांना फळं आणि लाकूड पुरवण्याचं काम जे आहे मनुष्य जीवाला कोण पुरवतं, ट्रीज पुरवतात, म्हणून हे ॲग्री. नंतर ट्री डू नॉट शो एनी काइंडनेस टू अस. दयाळूपणा दाखवत आहे की नाही, दाखवतात, म्हणून आपण तेच तर पाहिलं या पोएममध्ये. म्हणून काय, डू नॉट आहे ना, एनी शो, डू नॉट शो पण दाखवतात, आणि इथे या ठिकाणी आहे डू नॉट शो आहे, म्हणून हे डिसॲग्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. म्हणजे या पद्यांशातून तुमच्या मनात चित्र निर्माण करणाऱ्या काही ओळी आलेल्या आहेत या पोएममध्ये, त्या ओळी कोणत्या त्या लिहायच्या आहेत. तर उदाहरणादाखल मी देतो आहे, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीप काऊ अँड लीव्ज टू बर्न ऑन ऑलियन्स. अशा प्रकारे. तर हा एक्स्ट्रॅक्ट कसा असतो बघा, मी ते विसरलो आहे. तर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे कळवं कसं दिलेलं आहे, इथपासून इथपर्यंत. आता या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे, टेक्स्टबुक पेज नंबर 13 मधला आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, हे स्टार्टिंग लाईन आहे, आणि एंडिंग लाईन कोणती आहे, अँड इन द स्प्रिंग न्यूज बर्ड ऑफ ग्रीन. तर तुम्हाला ह्या लाईनमधून क्वेश्चन आन्सर सोडवायचे आहेत. A2 क्वेश्चन कसा आहे, कॉम्प्लेक्स फंक्शनल ॲक्टिव्हिटीज. तर द पोएट रेफर टू द ट्रीज ॲज द काइंडनेस. बघा, ॲज द काइंडनेस हा क्वेश्चन चालू आहे आपला. ॲज द काइंडनेस पिक आउट द. तर या ठिकाणी काइंडनेस थिंग्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट पिक आउट ऑफ फॅक्ट्स वीज प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड ट्रीज. म्हणजे कवी झाडांचा उल्लेख सर्वात दयाळू गोष्टी करतो या पद्यांशातून झाडाचा दयाळूपणा सिद्ध करणाऱ्या ज्या काही ओळी आहेत त्या ओळी
आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. किंवा दुसरा टाईपचा क्वेश्चन कसा विचारला जाते, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स ॲनिमल्स अँड ह्युमन बिईंग, म्हणजे वृक्ष, पक्षी, प्राणी व मानव यांची कशी सेवा, प्राणी आणि मानव यांची कशी सेवा करतात किंवा मदत करतात, हा क्वेश्चन आहे. आणि याचं आन्सर आहे हे बघा, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज, trees gives fruits, birds gather on their boughs, trees give wood to build house, trees give leaves to burn on islands. अशा प्रकारे हा सुद्धा आहे. नेक्स्ट पेज बघू आपण. आता बघा सेकंड पेजमध्ये बघा, पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग, दॅट मीन द फॉलोइंग या ठिकाणी म्हणजेच पिक आउट द लाईन म्हणजे त्या अशा अर्थाच्या ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स, बघा ट्रीज, बोट ठेवा, सर्वांनी बोट ठेवा कुठं त्या आणि लक्ष ठेवा, तुमच्याजवळ वर्कबुक नसेल, वर्कबुक असेल त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. आता वनस्पती, प्राणी आणि प्राण्यांना आश्रय देतात. आश्रय काय मग, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज, ही ओळ आपल्याला त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये दिसेल. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल, फूडचा उल्लेख ज्या ठिकाणी म्हणजे फ्रूट्स इन लिव्स अबव असा आहे. ट्रीज आर मोस्ट लवेबल, ट्रीज कुठं दिसते, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो, ट्रीज लिव्ह इन अ सिम्पल लाईफ, हे कुठं दिसते तर दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे A3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिवाइस किंवा वॉकॅब्युलरी, यावर आधारित हा क्वेश्चन आहे. तर बघा, पिक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट वर्ड दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहीतच आहेत. रायमिंग वर्ड नोसाठी कोणता आहे, नो, NO, नोसाठी KNOW आणि ग्रो आहे. नाऊसाठी काऊ, बाऊ, फनसाठी बर्न, अशा प्रकारे फाइंड. नेक्स्ट सेकंड नंबर आहे, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. कोणतं चालू आहे माहीत आहे, हां, तर स्लीपी डिस्क्राईब वर्णन करणारं, काऊज कशा स्लीपी, थिंग्स कसे काइंडेस्ट, न्यू बर्ड्स कसं ग्रीन, अशा प्रकारे. नेक्स्ट फाइंड द एक्झाम्पल ऑफ पर्सनिफिकेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आता या ठिकाणी पर्सनिफिकेशन म्हणजे काय हे लक्षात घ्या. फिगर ऑफ स्पीच आहे, याला फिगर ऑफ स्पीच म्हणतात. तर या फिगर ऑफ स्पीच कोणतं, पर्सनिफिकेशन. पर्सनिफिकेशन म्हणजे काय तर मराठीत अर्थ सांगतो, अमानवी वस्तूंचा एखाद्या ओळी, अमानवी वस्तूंचा एखाद्या ओळी मानवी भावना, गुणविशेष दिलेले असतात तेव्हा त्या भाषेच्या अलंकारास पर्सनिफिकेशन म्हणजे चेतन गुणक्ती अलंकार असे म्हणतात. एक्झाम्पल जर दिलं, ह्युमिंग ट्रीज. आता ह्युमिंग, ट्रीज आणि ह्युमिंग राहील का त्याच्यात, परंतु मानवाचा स्वभाव त्या ठिकाणी टाकलेला आहे. रनिंग वॉटर, आता माणसासारखं वॉटर पाणी धावते, रनिंग रिव्हर, नद्या धावतात का, पण नाही, त्याला वर्णन केलेलं आहे पोएममध्ये रनिंग रिव्हर. स्माइलिंग फ्लावर, आता खरोखरच फुलं जी आहेत ते फुलं हसतात का माणसासारखे, नाही हसत, परंतु त्याला मानवाचा स्वभावाचं वर्णन त्या ठिकाणी दिलं आहे, स्माइलिंग फ्लावर. अशा प्रकारे जर असेल तर या ठिकाणी पर्सनिफिकेशन्स म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार होत असतो. तर कोणकोणत्या, तर काइंडलेस्ट थिंग्स, ट्रीज डू नॉट हार्म. आता ट्रीज डू नॉट हार्म म्हणजे व्यक्ती किंवा इतर प्राणी जे आहेत ते प्राणी हार्म करतात, जखमी करतात, परंतु ट्रीज डू नॉट हार्म म्हणते या ठिकाणी. मग म्हणजे इथं सुद्धा हार्म या ठिकाणी दिलेला आहे, वर्णन केलेलं आहे. आता सेकंड एक्स्ट्रॅक्ट जे आहे मी थोडक्यात समजून सांगतो, व्हिडिओ खूप मोठा होतो.
रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता या कडवेच्या आधारे ज्या ओळी दिलेल्या आहेत पोएममध्ये त्या आधारे तुम्हाला या ठिकाणी ओळी कंप्लीट करायची आहेत. ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. द ग्लो काय? बर्ड्स ऑफ ट्रीज. ट्रीज सिंग्स अ lullaby for small kids. Trees hold the light when evening changes into night. Next आहे the poet knows that the poet knows that the trees the poet knows that the trees are the kindest things. अशा प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे पिक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट लाईन दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड्स. म्हणजे तुमच्या मनामध्ये चित्र निर्माण करणाऱ्या कशा लाईन ज्या आहेत त्या तुम्हाला पिकआउट करायच्या. उदाहरणार्थ सांगतो, एकच घेतो. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन टू. ही लाईन करते टू टच द बीम ऑफ मॉर्निंग सन्स. सेकंड घेतो. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. थर्डसुद्धा घेऊन घेतो आता. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे अ ड्राउझी ललबाय. नेक्स्ट आहे आन्सर द फॉलोइंग. विच पार्ट ऑफ द ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. म्हणजे झाडाचा कोणता भाग सूर्योदयाला सर्वात आधी प्रकाशतो. बघा आपण पाहिलंच होतं. तर काय? ग्रीन बर्ड्स ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. सेकंड त्याच्यामध्ये बी आहे. व्हॉट डू ट्री डू फॉर ऑल काइंड्स. वृक्ष लहान मुलांकरता किड्स मुलांकरता काय करतात? ट्रीज ड्राउझी ललबाय फॉर अ स्मॉल किड्स. म्हणजे अंगाई गीत जे आहेत, जे अंगाई गीत गातात ना, ते किरकिर असा आवाज येतो, तर त्या गीत गाण्याचं काम कोण करतात? तर ह्या करतात. नेक्स्ट पेज बघा. एक्स्ट्रॅक्ट नंबर याच्यातला आहे 2 मधलं. तर क्वेश्चन नंबर A2 कॉम्प्लेक्स फंक्शन. तर पिक आउट लाईन दॅट मीन द फॉलोइंग. म्हणजे याचा अर्थ काय होतो? किड्स लव टू लिसन टू सॉन्ग फ्रॉम ट्रीज. म्हणजे शोधून लिहायचं आहे तुम्हाला. त्याला कोणत्या ओळी आहेत? दे अ ड्राउझी ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रेन लॉंग ॲगो. ट्रीज आर व्हेरी काइंड. कुठं दिसते ते? ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. या लाईनमध्ये दिसते आपल्याला. A3मध्ये बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिवाइस. अ पिक फ्रॉम द पोयम वर्ड दॅट राईम विथ द फॉलोइंग. इथे सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत. मग रायमिंग वर्ड कोणकोणते आहेत? फन, त्यासाठी 2 वर्ड दिले आहेत आपल्याला पोएममध्ये शोधायचे आहेत. बिगन, सन, साईट, लाईट अँड नाईट, फ्लाय, स्काय अँड ललबाय हे आहेत. 2 नंबर. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. सन वर्णन करणारा शब्द. सनचं वर्णन करणारा शब्द काय? त्याच्या अगोदर शब्द तो तर मॉर्निंग सन. ललबाय ड्राउझी ललबाय. ट्रीज कशा? तर काइंडेस्ट. चिल्ड्रेन कसं आहे? तर स्लीपी. नेक्स्ट 3 फाइंड द एक्झाम्पल ऑफ पर्सनिफिकेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगितलं पर्सनिफिकेशन म्हणजे काय? अमानवी वस्तूंचा ओळीत जेव्हा मानवाशी संबंध दर्शवलेला असतो त्याचे गुणविशेष त्यामध्ये दर्शवलेले असतात. तर असा तर होल्डिंग लाईट, ह्युमिंग ललबाय, मून फ्लोट्स, टचिंग द बीम. अशा प्रकारे हा सुद्धा झाला. आता वर्कशीट म्हणजेच या ठिकाणी तुमच्या थिंक अँड राईट इन युअर 1 वर्ड्स. विचार करा आणि तुमच्या शब्दात उत्तर लिहा. काय आहे? तर या ठिकाणी हे महत्त्वाचे झालेले आहेत. म्हणजे एक्स्ट्रॅक्ट क्वेश्चन पेपरमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन येत असतात आणि अशा प्रकारे तुम्हाला ते सोडवायचे असतात. राईट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म ऑन टू वन अनादर. नेम एनी 5. म्हणजे कोणत्या सजीव वस्तू एकमेकांना हानी पोहोचवू शकतात अशा कोणत्याही 5 सजीवांची नावे लिहा. का? लिव्हिंग थिंग्स दॅट कॅन हार्म अनादर, ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग टू ॲनिमल्स अँड बर्ड्स टू ह्युमन बिईंग, बर्ड्स टू जर्म्स अँड इन्सेक्ट्स, ह्युमन बिईंग टू ट्रीज. अशा प्रकारे हे त्यांना हानी पोहोचवू शकतात. व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. झाडांना निरुपद्रवी
का म्हणतात, म्हणजे उपद्रव न देणाऱ्या वनस्पती का म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे ट्रीज आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म anyone in the world, whereas they help all the living things on the face of the earth. They maintain the balance of the nature. They keep the environment clean and posh. They are very helpful to the earth and the living things on the earth, so they are really helpful and harmless असं म्हणता येईल आपल्याला. Halloween is the festival celebrated in many westerns. Halloween is a festival celebrated in many Western countries on 31st October. What is the reason? What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? म्हणजे हेलोईन हा बहुधा पश्चिमी देशात 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणारा सण आहे. तेव्हा तो तेथे कोणता ऋतू असतो त्या ठिकाणी. मग तुमचे मत हॅलोईन दरम्यान पाने जाळण्याची आवश्यकता का आहे, म्हणजे पाने जाळतात त्या ठिकाणी, पाने जाळून तो सण साजरा करतात. आता याचं कारण काय आहे, उत्तर बघा. द सीझन ऑटम इज अ वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबरमध्ये येत असतो. आय थिंक आपण असं म्हणू शकतो देअर इज अ नीड टू बर्न लिव्ज ऑन हॅलोइन्स टू मेक फायर अँड टू वार्ड ऑफ एविल स्पिरिट्स फ्रॉम देअर लाईफ्स. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जे काही धोकादायक शक्ती असतात त्या शक्ती भूतबाधा जे असतो म्हणतो आपण, तर त्याद्वारे त्या जाळून त्यांना नष्ट करावं असं त्यांना वाटतं म्हणून. नेक्स्ट आहे, लास्ट आहे, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. विच पार्ट ऑफ द डे इज reprepared to in the above lines. Which part of the trees hold the last light of the day? झाडाचा कोणता भाग दिवसाचा अंतिम किंवा प्रकाश शेवटचा असतो, प्रकाश धारण करतो कोणता? द पिरियड बिटवीन डे अँड नाईट. इव्हनिंग इज referred to the above lines. The birds of the trees hold the last light of the day. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन आन्सर पाहिलेले आहेत. ते वर्कबुक घ्या. वर्कबुक घेण्याची सोय नसेल तर अशाच प्रकारे वहीमध्ये जशाने तसं लिहिण्याचा प्रयत्न करा.